तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आगळा वेगळा उपक्रम राबवला गेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यकर्ते विजय गंगणे यांनी आपल्या विजय गंगणे मित्रमंडळाच्या वतीने पानिपत येथे पितृपक्ष पंधरवाड्याच्या निमित्ताने शहीद वीर योद्ध्यांना परंपरेनुसार विधी करून आदरांजली वाहिली। पानिपतच्या ऐतिहासिक रणांगणावर हजारो वीरांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले, मात्र या शहीदांच्या स्मृतीसाठी विधी करण्याची प्रथा कोणीच पुढे नेली नव्हती। विजय गंगणे यांनी या परंपरेला सामाजिक आणि राष्ट्रीय भावनेची जोड देत शहीदांना अर्पण केलेल्या या विधीमुळे तुळजापूरकरांच्या हृदयात अभिमानाची भावना दाटून आली आहे। या उपक्रमाच्या वेळी गंगणे यांनी शहीद वीरांना तुपाचा दिवा लावून पिंडदान व तर्पण अर्पण करत शहीदांच्या आत्म्यात शांती लाभावी अशी प्रार्थना केली। यावेळी विजय गंगणे मित्रमंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्याची किंमत शहीदाच्या बलिदानामुळेच आपण ओळखतो। आजचा युवक या शौर्यगाथेचा वारसा जपत असेल तर त्याला खरी देशभक्ती म्हणता येईल। म्हणूनच या पितृपक्षात शहीदांना स्मरण करणे हे माझे कर्तव्य आहे असे गंगणे यांनी सांगितले। विजय गंगणे यांनी शहीदांची आठवण जागवून समाजात खरी राष्ट्रभक्ती रुजवली आहे। हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल। पानिपत सारख्या ऐतिहासिक भूमीवर शहीदांना श्रद्धांजली देणे ही मोठी संवेदनशील जाणीव आहे। तुळजापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे। इतिहासाचा विसर न पडता शहीदांचा सन्मान करणे म्हणजे भावी पिढ्यांना देशप्रेमाची शिकवण देणे हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। पानिपत येथे शहीद वीरांच्या स्मृतीस विधी करून श्रद्धांजली वाहताना विजय सर गंगणे मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। AR मराठी चॅनल, तुळजापूर, धाराशिव।